पण काढणार कसं काम ऑइल तर निघू. मी काय बोलते गाईज, आम्ही ऑइल फिल्टरचे कॅप तर खोलले पण ऑइल फिल्टर आमच्याशी खुलत नाही आहे, बाहेरच येत नाही आहे. आता आम्ही यूट्यूब ट्युटोरियल बघतोय. धूळ बघा आणि आतमध्ये क्लीनलीनेस बघा. असे मित्र पाहिजे. फक्त गाडी घेऊनच नाही जात, सर्व्हिसिंगला पण घरी येतात. मेन काम चालू होणार ऑइल टाकायचं. ऑइल टाकून झालं की गाडी आपण तिकडे घेऊ, कारण की लय ऊन लागते भाई, लय शपथ प्रमाणाच्या बाहेर ऊन लागते. खाली येतोय भावा. अरे या कुठून येतोय? तर नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्व. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण ह्या ब्लॉगमध्ये शूट करणार आहेत बाईकचं सर्व्हिसिंग आणि बाईकची सर्व्हिसिंग घरी कशी करायची याबद्दल हा ब्लॉग असणार आहे. पहिले तर आम्ही टेल टायडी चेंज करणार आहेत, कारण की जर ती साईज बसली नाही तर लगेच रिप्लेसला टाकायला. कुठे आहे टेल टायडी? ही टेल टायडी ही रिमूव्ह होणार आणि याच्या जागी ही बसणार आहे अशी उलटी. एवढं सगळं सामान घेतलं आहे. कूलंट, एअर फिल्टर, ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल, टेल टायडी आणि ह्याच्यात आहे ऑइल फिल्टर, इंडिकेटर्स आणि अजून काय टेल टायडी तर दाखवली. ही 15-20 मिनटं गेली आम्हाला फक्त टेल टायडी काढायला. आता आम्ही दुसरी टेल टायडी लावून बघणार आहेत. जर ती बसली तर वेल अँड गुड, नाही तर लगेच रिप्लेस मारणार आहेत त्या टेल टायडीला, कारण की सगळं सामान ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. थोडं टेल टायडी तर काढली पण जरा 19-20 का फरक हो गया. टेल टायडी आले MT-15 म्हणजे ते मी आधी बघितलं नव्हतं आणि हे इकडे फिट नाही बसत आहेत साईजप्रमाणे. 2 स्क्रू पण नाही बसत आहेत लाईनशी, कुठले पण 2 स्क्रू पण मॅच नाही होत आहेत. तर काय नाही, आता ह्याला रिप्लेस मारणार, तोपर्यंत आपण बाकीचं लावून घ्यायचं. तर आता टेल टायडी तर काय आम्हाला बसली नाही. मग आता घेतले बाईकची नॉर्मल सर्व्हिसिंग करायला, ऑइल चेंज वगैरे. सो आता आम्ही ते करणार आहेत. तर ते पण तुम्ही टाईम लॅप्समध्ये बघा अँड एन्जॉय करा. ऑइल फिल्टर चेंज हो रहा है. सध्या चेंज नाही, सध्या फक्त रिमूव्ह करते. दिस इज द ऑइल फिल्टर. The difficult task is to remove the nuts. You should have good tools. अँड गुड नॉलेज. Yes. दोघं पण इंजिनिअरिंग करते. हां. EXTC अँड कॉम्स. तो कोडिंग करते, मी वायरी जोडते. आता easy दोघांचा पण मेकॅनिकलशी काही संबंध नाही. बरोबर. आम्ही एक आठवडा झाला ट्युटोरियलच बघत होतो कशी सर्व्हिस करतात बाईकची. आज डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे बोलल्यावर काय एक दिवस आधीच अभ्यास होतो आपला. बरोबर आहे. प्रॅक्टिकल डायरेक्ट एक्झामलाच होते. सो गॅसकेट आता आपल्याला आता स्क्रूड्रायव्हर लावून काढायला लागणार आहे. ग्रेट. तर वेदांत आता तू एलॅबोरेट कर काय काय आहे. आणि आता हा इकडे आहे ऑइल फिल्टर. पण आता मेन टास्क असं आहे की ऑइल फिल्टर काढायचं कसं. तसं प्रेस करून निघतो बहुतेक बाहेर. हा काय प्रेस कर. नाही रे, जी स्क्रूड्रायव्हरनेच घेणार अजून. स्क्रूड्रायव्हरनेच काढायला लागणार आता मला तर वाटते त्याला. पण काढणार कसं काम ऑइल तर निघू. मी काय बोलते गाईज, आम्ही ऑइल फिल्टरचे कॅप तर खोलले पण ऑइल फिल्टर आमच्याशी खुलत नाही आहे, बाहेरच येत नाही आहे. आता आम्ही यूट्यूब ट्युटोरियल बघतोय कसं खोलणार ते. हे बघा, ऑइल फिल्टरची कॅप खोलली पण आम्हाला फिल्टर खोलता येत नाही. हा बाहेरच येत नाही. हा इथून बाहेरच येत नाही.
आता आम्ही ट्युटोरियल बघतोय कारण की आम्ही कॅब तर खोलले आणि ट्युटोरियलमध्ये असं त्याला मारायचं, स्क्रूड्रायव्हर आतमध्ये गेला की मग त्याला काढायचं. हे वाईट वाटतंय रे, पण असलं काय यार पण असा निघाला नाही तर. गॅसकेट काढली का वेदांत आपण? गॅसकेट काढले ना, त्यालाच आहे ना ती गॅसकेट? त्यालाच आहे गॅसकेट. ओ माय गॉड. बस झाला. काढू नकोस त्याला, बाहेर कसा काढता. काढ आता, हे दोन घे, हा घे आणि तो छोटा घे. ओ माय गॉड. मैकेनिक ये देखो गंदा हो गया है पूरा भाई, ले घाण झाला है. लय घाण झालंय भाई ऑइल फिल्टर. जाऊ दे त्याच्यात. आणि पहिल्यांदा काम केल्यावर असंच होतं. हे बघा, एवढं ऑइल सांडवलं खाली की टप घेऊन आम्ही काहीच नाही उखडलं. हे आम्हाला हे उकडायला टाईम गेला. आता मस्तपैकी क्लिनिंग होणार. क्लिनिंग इज गोइंग ऑन. भाई क्लिनिंग चालू आहे. तुम्ही एकटं कधीच सर्व्हिस करायला घेऊ नका, कोणतरी एक मित्र बघा, लय पैसे वाचतील. ऑइल फिल्टर काढल्यावरती ऑइल फिल्टरचा तो ऑइल फिल्टर काढले, आता ऑइल फिल्टरचा इथली जागा साफ करतोय. तिथं ऑइल जुना ठेवायचं बिलकुल नाही आहे. चली हे बघा, एवढा क्लीन तर मला तर वाटतं शोरूमवाले पण नसतील करत. फार घासलंय आता त्याला. झाले आता हे ऑइल तोपर्यंत थोडं ड्रेन होतंय, तोपर्यंत आपण एअर फिल्टर लावू. सर्वात इझिएस्ट काम एअर फिल्टर लावायचं. फडका दे नाही होता, फडक्याने क्लीन करायला लागेल पहिला. हे एवढं आता इथनं किती स्क्रू आहेत, थांब जरा हात काय. 6 स्क्रू आहेत. 6 स्क्रू निघणार, त्याच्यानंतर लगेच एअर फिल्टर निघणार. तर आता तुम्हाला दाखवतो एअर फिल्टर कसं काढतात ड्यूकचा. सो इझी. हा एक लॉक आहे, इथून हा असा प्रेस करायचा, हा इकडून असा प्रेस करायचा आणि मग नीट ओपन. धर व्हिडिओ. उलट्या साईडून घाण असतो ना खाली. आणि पार्थ बोलते हा काहीच घाण नाही, बट आय विल शो यू द घाण. हे बघा, बापरे, गठ्ठेच्या गठ्ठे साठलेत त्याच्यात. डिफरन्स बघा, डिफरन्स नवीन आणि जुने एअर फिल्टरमध्ये. क्रेझी भाई. इथं दोन्ही साईड मला सेम दिसत आहेत आणि ह्याची एक साईड बघा कशी झाली. आणि पार तिथे अजून चांगल्या प्रकारे क्लिनिंग करतो. बाहेर धूळ बघा आणि आतमध्ये क्लीनलीनेस बघा. असे मित्र पाहिजे. फक्त गाडी घेऊनच नाही जात, सर्व्हिसिंगला पण घरी येतात. व्हेरी नाईस पार्थ. अरे पूर्ण ह्याचा हे आहे रे, आतमध्ये पाईपच आहे. पाईपच असणार तो. जाऊ दे, तेवढं नको क्लीन करू. नाही, तिथे एकदा गेलं क्लीन झालं की संपलं. येता का ते एअर फिल्टर हे लॉक पुढे टाकायचे आणि हे लॉक मागे. शुअर आहेस ना तू? शुगर आहे मी. हां असंच आहे. असं टाकायचं, नीट गेलं आतमध्ये. त्याच्यात साच्यात नीट बसलं की मग हे फक्त लॉक असे प्रेस करायचे. टाक टाक. एअर फिल्टर इज रेडी. इझिएस्ट काम. पूर्ण बाईक सर्व्हिसिंगमधलं इझिएस्ट काम म्हणजे एअर फिल्टर लावणं. 6 स्क्रू खोलायचे, आहे तसं लॉक काढून काढायचं, परत आहे तसं लावून टाकायचं, क्लीन करून. ओके. हे आता हा डिझेल घेतला आहे आम्ही आणि हा ऑइल स्टीनर असतो. ह्याच्यात सगळी जी ऑइलची डस्ट आहे ती ह्याच्यात असते. हे बघा, आता थोडं साफ केलं आहे. आता ह्याला पूर्ण क्लीन करण्यासाठी आम्ही डिझेल यूज करतो आहे, कारण की जर WD-40 यूज केलं तर ऑइलमध्ये काही रिॲक्शन वगैरे नको व्हायला, म्हणून डिझेल यूज करतो आहे. आणि नंतर त्याला फडक्याने एकदम क्लीन करणार आहे. भाई बेस्ट. काय क्लीन होतं डिझेलनी. जे अख्खी डस्ट वगैरे सगळं निघूनच जाते, ऑलमोस्ट निघून जाते. आता नुसतं फडक्याने पुसतं आहे.
मग आम्ही हाच हे लावणार आहेत. आतमधून एकदम आहे भाई काय चलो, काहीतरीच एकदम क्लीन क्लीन झालं एकदम क्लीन झालंय भाई. चलो let's go. मी हे पण क्लीन करून घेतोय आता. जुनं आहे जी गॅसकेट काढ आणि ती पण फोटो दे सांग. हे पण क्लीन झाले. हे पण बऱ्यापैकी क्लीन केले. गॅसकेट काढत नाही कारण की जर ती लूज झाली तर परत ऑइल तिथं नाही निघणार. त्यापेक्षा थोडं राहिलं तर राहू दे. चिल. आता मेन काम चालू होणार ऑइल टाकायचं. ऑइल टाकून झालं की गाडी आपण तिकडे घेऊ कारण की लय ऊन लागते भाई. लय शपथ प्रमाणाच्या बाहेर ऊन लागते. मोटूलचा 2050 घेतला आहे फुल्ली सिंथेटिक. हे इकडनं ओपन केलं की हे काढून घ्यायचं. हा खेचायचा भाई असं. लाल कलरचा असतो भाई. लाल लाल असतो म्हणून तो लाल असतो भाई. लाल असतो ऑइल आणि तो काळा झाला. हे आहे बऱ्यापैकी ह्याला म्हणजे समोर ना समोर नोझल आहे. ठीक आहे करू पण. हा नट भाई पूर्ण टाईट करून घ्या कारण की जर तुम्ही ऑइल टाकलात आणि हा नट टाईट नसेल मग तुमचे चांगलेच लागणार. तर भाई आता ऑइल टाकताना घरी पंचायत येणार आहे. घरी बघतो फनेल आहे काय. आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन कशाला बोलतात? याला बोलतात इसके लिए एक एक्स्ट्रा मेंबर चाहिए. एक एक्स्ट्रा मेंबर चाहिए कारण की हा पहिले मी टाईट केला मग पार्थने सेकंड हँड चेक केलं. म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन पार्थने केलं. तिकडचं जेव्हा स्टिनर लावला तेव्हा पहिला पार्थने केलं. सेकंड व्हेरिफिकेशन मी केलं. म्हणजे तो आता एकदम पद्धतशीर टाईट झाला ना रे भाई. बबड्यू फनेल भेटलाय आता आम्हाला. थोडं काम सोपं झालं. काम सोपं झालं. एकदम परफेक्ट ॲक्युरेसी म्हणजे काय फनेल. जा ऑइल घेऊन ये. सो आता मी चेक करतोय सगळे कॅप्स बरोबर लागलेत की नाही आणि मग इंजिन ऑइल टाकू. कारण की कुठला कॅप ओपन असला तर सगळं ऑइल लीक होईल. जवळपास किती 1.5 लिटर ऑइल आहे. 1200-1300 ml राहिला असेल. नंतर बापा सी द डिफरन्स न्यू ऑइल वर्सेस ओल्ड ऑइल. आणि आम्ही हा काम करून आम्ही आमचे 3,000 ते 3,500 वाचवणार आहेत. हेच काम जर शोरूमला केलं असतं तर पेड सर्व्हिस असते. आणि पेड सर्व्हिसमध्ये मिनिमम 3,000 तर आम्हाला सामानाचाच खर्च आला असतं. लेबर चार्ज वेगळे, वॉशिंग GST वेगळी. संपलं लगेच ऑइल. नाही संपलं. आता आम्ही गाडी इकडे घेतली बघू शकता तुम्ही. कारण की तिथं मरणाचं ऊन लागत होता. मग आम्ही गाडी आता इकडे घेतली आणि बाकीचं काम इथं होणार. तर काम राहिलं आहे फक्त कूलंट फ्लश करणार आहेत आम्ही पूर्ण. आणि ब्रेक ऑइल चेंज करायचे आहेत किंवा त्याच्यातच डायरेक्ट मिक्स करायचं आहे. त्याला फ्लश करायची गरज नाही लागत. ब्रेक ऑइल डायरेक्ट टॉपअप होतं. सो आधी आम्ही कूलंट फ्लश करतो ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही कूलंट फ्लश नाही करत आहेत कारण की आम्हाला तो नटच ओपन नाही होते फ्लश करायचा. हा वाला जो दिसतंय यो वाला नट हा भाई खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि स्लिप मारतो आहे. सो नाव पण होते आम्हाला. आम्ही आता फक्त टॉपअप करते कूलंटचा आणि 1 लिटरचा कूलंटचा डब्बा आहे. मग आता ते 5-6 वेळेला टॉपअप होईल त्याच्यात इझी. पण चाललं आहे रे त्यात. आणि येतोय भावा. अरे यार कुठून येतोय. एक्स्ट्रा आला का. फर्स्ट टाइम करताना काहीतरी इंग्लिश धंदा झालाच पाहिजे. हे बघा आम्ही कूलंट भरत होतो आणि जास्तच भरला गेला. जास्तच भरला गेला. बाहेर आधीच भरला पडला बाहेर. आता आम्ही चेन क्लीन करतोय. हे आताच इथला खोललाय.
हे खूप डस्ट बेस्ट आहे, ह्याच्यात पण खूप डस्ट आहे, तुम्हाला दाखवतो. गठ्ठेच्या गठ्ठे झाले भाई. गठ्ठेच्या गठ्ठे झालेत आणि फोनचे आता चार्जिंग कमी झाले. सो आम्ही फक्त आता काय चेन क्लीन करणार आहे, डिझेल आणि अँटीरस स्प्रे त्याच्याने करणार आहे आणि मग आपलं बाईक डन आहे ऑलमोस्ट. हा व्हिडिओ इथपर्यंतच. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मोस्टली एक राईडचा ब्लॉग येऊ शकतो ह्यानंतर. हां मोस्टली येऊ शकतो, कारण की चान्सेस तर खूप आहेत. एवढी मेहनत केलं तर पाहिजेच राईड. सो बाय बाय.